बोलता विषय मध्ये आपले स्वागत। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सौदी अरेबिया, टर्की आणखीन पाकिस्तान हे तीन देश एकत्र येऊन त्यांनी एक पॅक्ट तयार केलंय। त्या पॅक्ट मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही देशांपैकी कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर त्या तिन्ही देशांना हल्ला झाला असं देशांवर हल्ला झाला असं मानलं जाईल। आज हकन फिदान हे जे फॉरेन मिनिस्टर आहेत टर्कीचे, त्यांनी थोडं जास्त याविषयी स्पष्टीकरण केलं आहे। ते म्हणतात की एका देशावर हल्ला झाला म्हणजे तिन्ही देश एकत्र येऊन हल्ला करतील असं नाही, तर ज्या देशावर हल्ला होईल तो देश दुसऱ्या दोन देशांची मदत मागेल। ती इंटेलिजंट मदत असू शकते किंवा लॉजिस्टिक सपोर्ट असू शकतो किंवा आर्मी सपोर्ट असू शकतो। जेव्हा असं होईल तेव्हा हे दोन देश ठरवतील की कशा प्रकारे हेल्प करता येईल, आणखीन हे कितका योग्य आहे। ही न्यूज इन अ वे भारतासाठी खूप चांगली आहे, कारण समजा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर हे दोन देश पाकिस्तानची बाजू घेऊन भारताशी युद्ध करू शकले असते। परंतु आता ह्या स्पष्टीकरणामुळे निदान एवढं तरी झालंय की जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर हे दोन देश विचार करतील की हे बरोबर आहे का आणि ह्या युद्धामध्ये कशा प्रकारचा सपोर्ट करू शकतो आपण पाकिस्तानला। तर आधी असं होतं की जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर या तिन्ही देशांनी भारतावर हल्ला केला, परंतु ह्या स्पष्टीकरणामुळे ऍटलिस्ट जर पाकिस्ताननी, पहिली गोष्ट म्हणजे जर पाकिस्ताननी ह्या दोन देशांना हेल्प मागितली तर हे दोन देश पूर्णपणे एक कमिटी नेमून विचार करतील की कशा प्रकारचा सपोर्ट आपण देऊ शकतो, इंटेलिजंट सपोर्ट, आर्मी सपोर्ट की इतर सपोर्ट, आणि त्यांना जे योग्य वाटेल, जसं योग्य वाटेल तसा ते सपोर्ट करतील। चांगली गोष्ट अशी आहे की भारताशी या दोघांचा म्हणजे टर्की आणखीन सौदी अरेबिया या दोन्ही देशांशी खूप चांगला संबंध आहे। त्यामुळे तसं पाहिलं तर सौदी अरेबिया आणखीन टर्कीला सुद्धा हे खूप कठीण जाईल जेव्हा पाकिस्तान हेल्प मागेल। भारताकडनं सुद्धा अशी एक न्यूज आली आहे की भारत सुद्धा या सगळ्याचा विचार करतो आहे। टर्की आणि सौदी अरेबिया यांच्याशी त्यांचं सतत बोलणं चालू आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्याविषयी हे तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगाल। आज एवढंच, थँक्यू।